हे सगळं सामान तुम्ही मागवलत का? हो कल्याणी, पंचांगानुसार उद्या ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. गेले काही दिवस खूप कष्टदायक होते, म्हणून एक छोटी पूजा ठेवली आहे. तू जग नाही तर मर, मला त्यामुळे काही फरक पडत नाही. मग जर फरक नाही पडत तर तरी पण तू आलास? हे बघ रोशनी, दोरी तोपर्यंतच खेचायला हवी जोपर्यंत ती तुटत नाही. म्हणून म्हणतो, सांगतो ते ऐक, तेही उशीर होण्या अगोदर. आता तू बघच रोशनी मी काय करतो ते. नील, तू समजत का नाहीयेस? मी पापाजींना स्वतः पैशांविषयी सांगितलं तेव्हा ते खुश होते की मी तुझ्याकडून पैसे. ओहो, आता जर तुझ्या पापाजींनीच तुला गोल्ड मेडल दिलेलं आहे तर माझा इथे थांबण्याचा प्रश्न येतोच कुठे? काय बरोबर बोलतोय ना मी? काय झालं? बोल ना, ऐकतोय मी. ते ते नील, सॉरी, ते चुकून. लक्ष कुठे आहे तुझं? साफ करून आलो मी, थांब तू. आकाश, तुम्ही इथे का आलात? इथे कशाला? रोशनी, तुम्हीच सांगितलं होतं की तुम्हाला हिंमत देत राहू म्हणून. आणि मी विचार केला की तुम्ही अंकल जवळ असाल आणि कमजोर फील करत असाल. हो ठीक आहे, पण आता तुम्ही इथून जा इथून. जा? पण का? का म्हणजे काय? नील आहे इथे. सो मला त्यामुळे काही फरक नाही पडत. आणि वेट अ सेकंड, तुम्ही इतक्या विचलित का झालाय? हा नीलचा बंगला थोडीच आहे, हॉस्पिटल आहे. कोणीही येऊ शकतं इथे. इनफॅक्ट मी तर अंकलना पाहायला आलो होतो. पण या क्षणी निघून जा तुम्ही. तुम्हाला हे नकोय की नीलने आपल्या दोघांना एकत्र पाहावं? ते इट्स फाईन, इट्स फाईन. मी फक्त हे सांगायला आलो होतो की कॉम्पिटिशन 12 वाजता आहे. प्लीज डोंट फॉरगेट, 12 वाजता. 12 वाजता? ठीक आहे, मी वेळेवर पोचेन. पण आता तरी प्लीज. नील, जा इथून लवकर. त्यांच्या कुटुंबातील कोणीच दिसत नाहीये. त्यांना सांगायचं होतं की आज 12 वाजता त्यांचं ऑपरेशन करणार आहोत. 12 वाजता? हो. का? काही समस्या आहे का? हे पहा, ऑपरेशनची वेळ टाळू नाही शकत. तसंही त्यांची परिस्थिती फार नाजूक आहे. आता तर सर्व काही या ऑपरेशनवरच अवलंबून आहे. नाही डॉक्टर साहेब, तुम्ही ऑपरेशन नका थांबू. उलट त्याची तयारी सुरू करा. पण ते पैसे? पैशांची व्यवस्था मी करतेय. तुम्ही चिंता नका करू. ठीक आहे. मला माझं उत्तर मिळालं.
आणि आता या स्टोरीचा होईल दी एंड. काय झालं रेवाजी? तुम्ही कागदावर पाणी का ओतलत? बैजू तू? नाही, तू नीट पाहिलं नाहीस बैजू. बघ ना, मी माझ्यासाठी ब्लॅक टी आणला होता, चुकून पेपरवर सांडला. ओहो, हे तर खरंच खूप मोठी गडबड झाली रेवाजी. रेवाजी, जर मला चहा बनवायला आला असता ना तर मी झटक्यात गेलो असतो आणि पटक्यात चहा आणला असता. पण काय करू रेवाजी, मला साधा गॅस पण नाही पेटवता येत. बैजू, आज तुला काही काम नाहीये का? असं कसं काम नाही? हे बघा सामान, हे हॉस्पिटलला घेऊन जायचंय. तू हॉस्पिटलला जाणार आहेस? हो रेवाजी, तुमचं पण काही काम होतं? नाही, माझं काही काम नाहीये. पण लवकरच माय डिअर बैजू, तू माझ्या खूप कामी पडशील. हा बिट्टू अजून आला कसा नाही? त्याला लवकर यायला सांगितलं होतं ना? हो मॉम, मी सांगितलं होतं, बट आर यू शुअर की आपण हे सगळं करायला पाहिजे? जसं जसं मी तुला सांगत होते तसं तसं तू केलं असतंस ना तर आज ही वेळच आली नसती. ए रोशनी, अगं कुठे आहेस पोरी? काय झालं कमो? रोशनीला शोधतेस? हो, रोशनी तर कदाचित हॉस्पिटलला असणार. मिळालं हिला अजून एक निमित्त. सगळी कामं तर मीच करायला हवी ना. खरंच कमो, तुला एकटीलाच सगळी कामं करावी लागतात. तुझं हे वय थोडंच आहे काम करायचं. बघ ना, तुला तर तुझ्या तब्येतीची काळजीच घ्यायला पाहिजे. 2-4 दिवसातच तू किती थकलेली दिसतेस. हो ना, बघा बहिणी किती बारीक झाले मी. माहित नाही हे ग्रह पण कसे चालले ते. एक दिवसही शांती मिळत नाही मला. खरंच कम्मो. कम्मो, ही ट्विंकल मला सांगत होती की ऑपरेशनसाठी 2.5 लाख लागणार आहे ते. हे भगवंता, आता इतक्या पैशाची सोय कुठून होणार? ही पोरगी नीलकडून पैसे घेऊ शकली असती ना, पण नाही. ही पोरगी तर स्वतःला मोठी समजते. हो बहिणी, हे तर काहीच नाही. ती हा पण विचार नाही करत की वडीलधाऱ्यांकडून सल्ला घ्यावा. आता माहित नाही भावाचं ऑपरेशन कसं होईल, कुठून येणार 2.5 लाख रुपये. सगळं होईल कम्मो, आणि करायला पण लागेल. तू हा विचार कर की तू काय करू शकतेस. मी काय करू शकते बहिणी? जर माझ्याकडे पैसे असते तर मी इथे कशाला राहिले असते बहिणी? तुम्हीच विचार करा. कम्मो, पैसे सर्व काही नसतं. आपल्यांसाठी प्रार्थना नक्कीच उपयोगी पडते. ट्विंकलजी, ट्विंकलजी, कम्मो, आज जाऊन तू आराम करा. आणि हां, प्रार्थना करायला विसरू नकोस. परमेश्वर तुझं नक्कीच ऐकेल. हो, आता मी जाऊ ना, हेच करते. मॉम चला. ट्विंकलजी. बिट्टू, मला तुझ्याकडून एक फेवर हवं होतं. फेवर? ट्विंकलजी, तुम्ही कशा आहात? आणि आजच्या डान्सची तयारी झाली? ते मला सांगायचं होतं की मला तुझ्या हेल्पची गरज आहे. आता हे बघ ना, मला एका 40 वर्षाच्या ओल्ड ऍक्टरची गरज आहे. आता मी विचार केला, तू जर कर्नालचा आहेस तर माझी हेल्प नक्कीच करशील, हो ना? कर्नल मध्ये तर नाच गाण्यांची आधीच बोंब आहे, आणि अशी माणसं इथे मिळणं खूपच कठीण आहे. आय नो बिट्टू, हे खूप कठीण काम आहे, पण तुझ्याशिवाय मी या शहरात कोणाला ओळखत पण नाही ना. कोणाकडे मदत मागू, तूच सांग ना. पण मी कसं तूच काय? करू शकतोस बिट्टू. ऍक्च्युली हे माझ्या परफॉर्मन्ससाठी खूपच जरुरी आहे. तुमच्या परफॉर्मन्ससाठी? हो बिट्टू, ऍक्च्युली ह्या ऍक्टरला ना माझ्या परफॉर्मन्सच्या वेळी साधू बनून राहायचंय. साधू? तसं तुम्ही काय बनणार आहात? मेनका.
काय झालं? मी मेनका नाही बनू शकत? नाही नाही, तुम्ही तर काहीही होऊ शकता. आय नो. बिट्टू, तू माझं हे काम कर ना. आणि हो, प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, ओके? एजीला पण नाही. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांना सरप्राईज देईन, ओके? आता तुम्ही एकदम टेन्शन घेऊ नका ट्विंकलजी. आता बिट्टू काहीही करेल आणि तुम्हाला तुमचा साधून नक्की आणून देईल. दुपारसाठी पालकाची डाळ आणि बटाट्याची भाजी बनव आणि गोड म्हणून हलवा. हा, नमस्कार अम्मा. सुखी राहा. काय झालं? खूपच काम होतं का रात्री? घरीच नाही आलास? चल, काही हरकत नाही. तू थकला असशील ना, मी तुझ्यासाठी गरम गरम नाश्ता घेऊन येते. हां, बरं ऐक, तू दुपारच्या वेळी जेवायला घरी येणार आहेस ना? ते मला थोडं काम आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहे. हो, आणि मग साखरपुड्याची तयारी पण करायची ना मालकीणबाईंना. अम्मा, आता या क्षणी ना काकांची तब्येत जास्त महत्वाची आहे. तर मी विचार करत होतो की दार्जींना सांगून साखरपुड्याची तारीख पुढे ढकलावी. अच्छा, ठीक आहे. आणि तसंही आज 12 वाजता काकांचं मोठं ऑपरेशन आहे, तर मग मी हॉस्पिटलमध्येच असेन तिथे. अच्छा अम्मा, चल मी निघतो. हे काय झालं? ऑपरेशन तर संध्याकाळी होतं ना? हो मालकीन, तो डान्स प्रोग्राम आणि ऑपरेशनचा टाइम एकच झाला. तर मग रोशनी आता जाणार कशी? ते मला असं म्हणायचं होतं मालकीनबाई की रोशनी आता नाचू शकेल की नाही. हो, रोशनीला नाचावंच लागेल आणि ती नक्कीच नाचेल. परमेश्वर माझ्या इतक्या वर्षाच्या भक्तीचा असा अंत नाही करणार ज्यावेळी कोणतीच गडबड नाही होणार. इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर सगळं काही माझ्या मुठीत यायला लागलंय. मी ते सहजासहजी निसटू देणार नाही. रोशनीच्या नशिबाला हात टेकावेच लागतील. तिला नाचावंच लागेल आणि मी तिला नाचवीन. रोशनी, प्लीज मला माफ कर. मी काल रागात माहित नाही काय काय बोलले. काय नाव होतं तिचं? राधिका. ओ मॅम, तुम्ही? हो, ॲक्च्युली मला ना त्या फाईल्स परत पाहायच्या होत्या. इट्स व्हेरी अर्जंट. यू डोंट वॅरी. तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला त्या फाईल्स देते. या. इथे तुम्हाला कोणीच नाही बघणार आणि फाईल्स पण इथेच आहेत. मी तुम्हाला आता देते. या घ्या फाईल्स. थँक्यू सो मच राधिका. तुला नाही माहीत की तू या मिशनमध्ये किती मदत करतेस. आणि या मिशनच्या गडबडीत ना आमचा स्टार एजंट पण जखमी झालाय. राधिका, तू माझं एक छोटंसं काम करशील? हो मॅम, नक्की. या हॉस्पिटलमध्ये ना माझा अजून एक एजंट आहे. तुला माहिती आहे तो मुलगा त्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता? ओ हां. तू ना हा लंच बॉक्स त्याला देऊन टाक, ठीक आहे? तो ना ICUच्या बाहेर उभा असेल, नॉर्मल कपडे घातलेत, ठीक आहे? बस त्याला सांग की हा रेवाने दिलाय, हा आमचा सिक्रेट कोड आहे. तो समजून जाईल. यू डोंट वरी मॅम. मी आत्ता जाईन आणि तुमचं सिक्रेट काम करून येईन. हां. या फॉर्मची प्रत्येक कॉपी नष्ट करणं गरजेचं आहे.
एक्सक्यूज मी. तुम्ही हा हा रेवाने दिलाय. काय हो हा ठेवा, रेवाने पाठवलाय. रेवाजींनी पाठवलंय माझ्यासाठी असणार. भाऊ मक्याची भाकरी आणि भाजी दिली. जर तुला माझ्यासाठी बनवायचा एवढाच शौक होता तर मी एखादी मक्याची भाकरी आणि भाजी बनवायचीस. मॅम, मी तुमचं सिक्रेट काम करून आले. हा, तुमचं काम thanks. झालं? मी या फाईल्स परत जागेवर ठेवू? हो शुअर. थँक्यू सो मच राधिका. आता मी निघते. ओके मॅम. थँक्स. ट्विंकल, रोशनी उद्या ट्रायआउट राऊंडमध्ये डान्स करणार आहे. जे काही झालं त्याच्यात एजेची काहीही चूक नाही. एजे सारख्या मुलाकडून काम करून घेता आलं पाहिजे. जे काही केलंय ते रोशनीनं केलंय आणि आता जे काही तू करणार आहेस ते रोशनीच्या विरोधात करशील. समजलीस? आकाश, 2 मिनिटं आहेत तुझ्याजवळ? आय एम सॉरी एजे. ते काल मी जरा जास्तच बोलले ना. बट ऑनेस्टली त्यावेळी ना मला काही समजतच नव्हतं. यु नो आय फील की माझ्या सर्वात बेस्ट फ्रेंडने माझ्यासोबत धोका केलाय. आणि एक नाही, 2. हो एजे, तू भले कधी मानलं असशील किंवा नसशील, पण रोशनीसोबतच मी नेहमी तुला माझा एक चांगला मित्र मानलाय. बट इट्स ओके. यु नो आय एम फाईन नाव. आय एम सो हॅपी ट्विंकल की तू इतकी मच्युअर वागतेस. आणि हे कालच्या बाबतीत तुला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही. जर तुझ्या जागी कोणी दुसरा असता ना, तोही पहिल्यांदा असाच रिॲक्ट झाला असता. इट्स ओके. रोशनी, प्लीज मला माफ कर. मी काल रागात माहित नाही काय काय बोलले तुला. प्लीज मला माफ कर. पापाजी ठीक आहेत, पण 12 वाजता ऑपरेशन आहे आणि त्याच वेळी ही कॉम्पिटिशन. समजत नाहीये कसं करू. रोशनी, तू आता काय करशील? दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कसं मॅनेज करशील? काय निवडशील? पण काहीच नाही. एकदा का मी ही कॉम्पिटिशन जिंकले की त्यानंतर मी स्वतःच मागे हटेन. मी मी कधीच तुझ्या मार्गात नाही येणार. चल आता विचार करू नकोस आणि माझं टेन्शन नको घेऊस. ओके? मामा कसे आहेत आता? पापाजी ठीक आहेत, पण 12 वाजता ऑपरेशन आहे आणि त्याच वेळी ही कॉम्पिटिशन. समजत नाहीये कसं करू. काय?
12 वाजता? कदाचित आकाश मला टाइम सांगायला विसरला. पण रोशनी, तू आता काय करशील? दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कसं मॅनेज करशील? काय निवडशील? अंकलचं ऑपरेशन नीट व्हावं, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कोणतीही कमी नसावी, यासाठी रोशनीला डान्स करावाच लागेल. राईट रोशनी? बुवाजी, सगळ्या पैशाची व्यवस्था झाली. पूर्ण 2.5 लाख हो. हॉस्पिटलमध्ये जमा केलेस नाही, का? अगं खरं खरं का नाही सांगत की पैशांची व्यवस्था झालीच नाहीये? हे, तू खोटं बोलतीयेस. आई एकदम बरोबर बोलते. ही गोष्ट मलाही जाणून घ्यायची आहे की तू इतकी मोठी रक्कम कुठून आणि कशी आणलीयस.